कट करू नको टाकू टकला तर परत चालू कर टकला तर चालू कर खाला बिरा टाकू नको बघा यो जेल होतो मुद्दाम याच्यावर नाच का म्हणून नाही आमच्या ग्रुपमध्ये पका तर तिथं आम्हाला आता कसं नाचन भाऊच लागतं ना मोठा म्हणून काही बोलू शकत नाही आम्ही मला नाव तुरवला तुम्ही तोंड बघा तोंड कसा गेला तोंड बघा फोन पण पडला असता आता नाच आता नाच. नमस्कार मंडळी, कसे आहेत? बरे आहेत ना? बरीच असाल, व्हिडिओ बघतो तर बरीच असाल. आता आजचा आमचा दिवस आहे गोव्यामध्ये दुसरा. आता आम्ही जी आधी रूम घेतली होती ही बघा, सगळ्यांना आठवण असेल, कालचा ब्लॉग बघितला असेल तर सगळ्यांना आठवत असेल कसा आम्ही ते पसारा घातला होता. आता आमचं झालं ओके, सगळं पॅकिंग वगैरे झाले, गाडी भरतात खाली. आता निघतोय आम्ही, कारण की आम्ही हा रूम चेंज करतो. आम्ही एक दिवसासाठीच घेतला होता, कारण की एके जागेवर रूम मध्ये येत नाही ना, अजून दुसरे घेतला. चलो बघा कशी काल आपण इकडे काल स्टे केला होता, असं एक नंबर जागा होती. आता आपण बॅगा टाकतोय ना सेकंड जागेवर. हे बघा स्विमिंग पूल वगैरे होता कसा. काल स्विमिंग पूलमध्ये आपण धबाल मस्ती केली होती. कालचा ब्लॉग बघितला नाही तर तुम्हाला आजचा ब्लॉग काही समजणार नाही, कारण की पहिले तो बघा मग हा ब्लॉग बघा. हे बघा गाडी बसलो पण त्याने तोंडा बोलला बघा कसा. हा क्या बोले अभी. चलो पहिला लोकेशन पणजी. जेलवर जायचा का? हा मग हिची स्टोरी टाकायची म्हणा. अच्छा जेल दादा आता कुठे कुठं जायचं आपल्याला निखिलला? हे बघा आमचा मॅप सर्चिंग चालू आहे शेटचं. आमचे काय बोलतात त्याला? बाकरवाडी. बाकरवाडी इकडून मार्केट घे. आता बघ समुद्र दिसायला लागला. यो जे गोव्याला आले ना आम्ही, बघा समुद्र. खारी नाही गोवा बोललो मी. लोकांना सांगायची गरज नाही आम्ही गोव्याला आले. आम्हाला ना तुमच्यासारखं 3 वेळा कॅन्सल नव्हता केला आम्ही. मी केव्हा पण रेडी होतो. कोणी कॅन्सल केलं तर गोव्याला यायचा सांग मग. आता तो बोलतो मी नाव कायला जाऊ. शनिवार रविवार गर्दी असतं, नाही जमणार. माही नाटका होती पका मार ना गे. हा किंग मेकरला असं बोलतो की रे. कोण गर्दी आहे? सॅटर्डे संडे नको ना. बघा रे बघा मित्रांनो बघा. आता पण तू सॅटर्डे संडे डेली पर पर्सन गाडी घेत. अरे बा तू काला नाही बघा गोरा दिसशील. फायनली मित्रांनो आम्ही आता पोहोचलोय अगोदर जेलला. कट करू नको टाकू टकला तर परत चालू कर टकला तर चालू कर खाला बिरा टाकू नको. हे जे भाव असतील ते नीट टाकशील. हे बघा छोटे एकांच्या कुठे लिहिले बा जंगल सफारी. जंगल बुक वाटला म्हणा तुला बघून माकार आहे ना. बघा आपली गाडी तिथे पार्क केली आहे. हा जेल आहे इकडे, पण आम्हाला जेलमध्ये जायचं नाही कारण की तिकडे काहीतरी टेक्निकल इश्यू आहे बोलतात. जेलमध्ये न जायचं तर मग बरं इकडे खालचं तरी फिरू आपण. काय बोलतो? काय रील काढू? ये काढतो मस्त व्हिडिओ आहे बघा. असे नग भेटलं ना आम्हाला 101. ब्लॉगमध्ये नाही घेतला म्हणजे ब्लॉगच चालू आपला. चला व्ह्यू बघा मित्रांनो कसा एक नंबर व्ह्यू आहे बघा. एक नंबर व्ह्यू आहे बघा. यो जेल होतो तिकडूनचा, आपल्याला तिकडे जायचं नाही. पण इथं व्हिडिओ काढल्यात सिनेमॅटिक मस्त एक नंबर वातावरण आहे. पण पूरा पसीना पसीना हो गया हम लोग. अभी नेक्स्ट स्टॉप जाते. चलो आता आम्ही आलोय सिंगम पिक्चरची जिथे शूटिंग झाली तिथे. आता आम्ही आलोय. आता सिंगम मी होणार आहे ना, तो सिंगम इथे लागले ना. यो विलन यो होणार आमचा दगर. तुझ्या डोक्यात मी फोरी नाही तो लाईटीचा याने आणले आम्हाला. बोलतो सिंगम पिक्चरची शूटिंग बघ बंद आहे. जाव चाल आवडा युट्यूब वर खोलतील. चल बोल एकदा बोल वापस बोल. दात मारीन डायरेक्ट. हा चलो लगा 50 रुपये क्या माणसाचं. आम्ही चौकच दिलेले आहो. 200 रुपये लिया. 25 घेतलं ना खोटा. आणि ते जरा खराब बोला ना. दाखवलं त्यांना बारीक पोऱ्या म्हणून 25 घेतलं.
बघा आपण तिथून एंट्री केली, तिथून तिकीट घेतला आपण, असा आलो इथे. या प्लेसेसमध्ये त्यांची शूटिंग झाली सिंगमची, तुम्हाला आठवलं आता बरोबर. इथून आपण असं वर 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 आलो. आता वरून बघा असा क्लास आहे. ही साईड बघितली ना, आता ही साईड बघा एक नंबर आहे. बघा कसा क्लास, एक नंबर. आपण इथून निघतोय कारण की पाऊस येण्याची शक्यता जाणवते इथे आपल्याला. बघा आपण आलो किती उजेड होता, आता अंधार पडले. चला वातावरण बघा कसं झालं लगेच. हे मन इकडे बघा वातावरण बघा झाला. तुफान वाटते तुफान. आपल्याला कालपासून पाऊस भेटला नव्हता, स्वप्न पुरा पाऊस यायचा. आता केतन भाऊला त्यांच्या इकडूनचा मित्रमंडळातला कोणीतरी भेटला होता पिंपळाच गावचा. तो बोलतो तुम्ही पिता का? आम्ही बोललो नाही पित. बोलतो काय आले बोलतो इकडे. म्हणजे बघा गोव्याची इज्जत काय करून ठेवली की दारू पिवायची फक्त येतात इकडे पोरा. आमच्या सगळे पोरा पण असतानाची फिरायला येतात. आता आमचा झाला इथून फिरून. निखिल दादाला बोलला गाडी घेऊन येतोय भाऊ, इथं चालत जायला लागेल. जवळजवळ 1 किलोमीटर चालत जातो वापस. येताना काही वाटलं नाही. हे बघा कशी चरण आहे, चरण आहे. हे बघा येताना वाटलं नाही, पटाट उतरायचा होता, पटाट गेलो. आता चरायला लागते जीवा होईल. काही खाला पण नाही, सकाळी खाल्लं जरासा नाश्ता केला तवराच. चलो हे आता कुठे जायचं आपल्याला? कलिंगूडला ना. मग आता कलिंगूड अरे अभी किधर जाने का? अभी जाने का है शमशान में पेट की पूजा करने. पेट की पूजा करने के अभी कुछ बनाने का हमारा कैपेसिटी नहीं है. अभी जाने कुछ तो रेडी टू ईट ही खाएंगे, जैसे कि पिज्जा बर्गर. नहीं फिर KFC ला जाओ, तिथून दुसरे कुठेतरी जाओ. म्हशीच्या मटणाची येणे का आपल्याला? ये येड़ा है रे. किधर से लेके आ रहे इसको? किधर से लेके आया? 150 रुपये दे बोल, निकाल दे. निकाल दे. 150 भी नाही, 50 देगा. 50. बघा बिझनेसमॅन माणसाची बिजी असतात बाहेर गेल्यावर. आमच्यासारखे मोकड माणसं मोकडच असतात. हा ना, आम्हाला वाटलं पाऊस येईल बिन जरा भिजू. इकडे बघा गामणगावला भिजल्या, कपडा अक्का ओला झाले. दादा आला, दादा आला. दादाने आमच्या एका टेबल पॉइंटला आणलाय. बघू आता इथून कसा व्ह्यू आहे. बाजू रे आडवे रात मारी ना दरीन पाडी ना ग. बघा तुमच्या फेवरेट माणसाला बघा खाली बाराला बघतोय. माझा ब्लॉग तू करशील. बघ कसा दुनिया में आया है तो ऐसा नजारा देखना चाहिए. किंवा ओरी नाही बनलेली आहे. बघा झोप्या बा आमचा. याच्या फोन मध्ये उठले तो बोलला माहित पी नाही. मी तरी 12 वाजला. त्या लोकेशन काय आपली आता एरिया सांग ना. मुद्दाम मुद्दाम कॅमेरा समोर मुद्दाम. याच्यावर नाच का म्हणूच नाही आमच्या ग्रुपमध्ये. पका तर तिथं आम्हाला. आता कसं नात्यान भाऊच लागतं ना मोठा, म्हणून काही बोलू शकत नाही आम्ही. वय झाल्या माणूस होता गे सर्व नाही उतरव नाही. बघ चला आता बीचवर जाऊ, कारण की आपण आता रात्री बागा बीचवर जाणार आहे. आपल्या दिवसा काही बीच बघायला भेटणार नाही. तसं सगळे काही बीच सेमच असतात. तरी पण बरं पोरा आता आली आणि बारी आमच्या बरोबर त्यांना बीच बघायचा. पाण्यानं उड्या मारायच्या आणि बरं जरा बीचवर जाऊ. हो रस्ता बघ कसा. म्हणा म्हणजे पर्सनली विचाराल कुठलं बीच जास्त आवडलं. आणि मी गोव्याचा आता म्हणतावर आकर्षण नव्हता. 3 वर्ष मीच कॅन्सल केला होता गोवा. आणि बीच जायला काही आवडलं नाही. तारकर्ली का बीच मी अजून कुठे बघला नाही अजूनपर्यंत तरी. एक नंबर आहे तारकर्ली. पण आता गोव्याला आता गोव्याबद्दल जरा चांगला बोलू. बीच दिसायला लागला केतन पुढे जाऊन म्हणजे की तू मोठा भाई झाला काय. किंग मेकर नंबर 2 आहे यावर लक्षात ठेव. 1 बादशाह भाई यो एकच. याच्या पुढे जायचं नाही. मग आपण पण नाही जायचं. कोणीच नाही बीचवर. एक नंबर आहे. फक्त तुम्हाला तिकडे दिसतात का तुम्हाला तिकडे माणसं आहेत. हे बघा हलो पण नाही. बघा किल जाऊन गेला बघा. एक या तुझा अर्थ काय म्हणजे डॅश के म्हणजे कोणी येतात नाही. प्रश्नचिन्ह का. सॉरी मला ते मराठी येत नाही ना वाचता. माझं नाव ते म्हणजे घेत टाकत होता मला किती गाडी. माझं नाव तुरवला तुम्ही. तोंड बघा तोंड कसा गेला. तोंड कसा गेला. आता खूप उदाहरण मग एक तर मी पहिल्यापासून अपसेट आहे.
आता इकडे ते काय बोलतात रे, मित्रांसोबत आलो तो काय बोलतात त्याला, काय बोलतात रे? तू पागल है, मेरे को पता है, समझ गया, जाने दे बस. पहिले बच्चा था बहुत सुधारणार मी. व्ह्यू बघा मित्रांनो, एक नंबर आहे. इकडे आम्ही धावत फोन पण पडला असता आता आम्हाला धावत यायला लागले, जोरात पाऊस झाला. हे बघा मॅगडी बेगडीला जायचं यांचा इच्छा चालू होता. ह्यांना स्टारबक्सला आम्हाला जर स्टारबक्स मधून निघतोय आम्ही. इथे आलो होतो लगभग 2ला वाजले बघा, किती 4 वाजून गेले. गाडी बघा कशी दिसते, एकदम क्लास. हे बघा किती जागा बघ, पालती लागेल आता करताना 100% लागेल. आमचा हेवी ड्रायव्हर. आता रूम बघायचं आमचं चालू आहे, रूम शोधू. मग रात्री जरा आपण रात्री कुठे जायचं बोलला तू? बागा बीच ऑल आणि मार्केटला जायचं. ओके. और बस इतना ही. अजून बघू कॅसिनोला जाऊ, पिझ्झा बर्गर खायला. काही नाही, चल मग बारीक पोरांसारखा. आता आपण सेकंड जागेवर आलो आहे, कारण की तिकडे आपल्याला एक दिवसासाठीच भेटला होता आणि आपल्याला नवीन अनुभव घ्यायचा होता. हे बघा छोटंसं आहे, आत रूम्स आहेत, सगळे गेलेत. मी थोडं सामान आलो होतं घ्यायला आलो. हे बघा कामं करायला लागतात ना भाऊ. चलो अभी ऊपर जाके देतात तुम्हाला रूम दिखाते. यो ब्लू लाईटवाला आहे ना आपला बंगलो आहे, पण आता 1800 झालं. मी तुम्हाला मग अशी बोललो की मी रूम वगैरे दाखवतो. आता तुम्हाला रूम सकाळी बघायला भेटत वाटतं चेकआउट करताना, कारण की सीनाचा मी वरती गेलो आणि डोल लागले मला. आता मी जेवणासाठी राईस वगैरे बनवला आहे, बट मटण करणार होतं तो बनवला नाही. आता आलेला बनवू, आता मार्केट पण चाललो आहे, आल्यानंतर बनवू. काय नाही, शॉपिंग करायची आपल्याला, उद्या सकाळी निघायचं आहे ना. देखते चलो. मांगता है किसी को काजू, बोलो मांगता है क्या? हे बघा 10 किलोचं 10 किलोचं किती निघाला? 1400 रुपये किलो. 1400 रुपये, 14,000चे. हे बघ 10 किलो. कोणाला पैसे असते तर पाठवा आता लगेच मग लगेच देता. वेळ मागता किती रे कोण? काजू रे. हा काजू येतात ना, बघू कसं असतं टेस्ट. हे जगले दाल एक दे. चहा तिकडे. हे बघ काजू मग ते मावल्या बघा. देश सगळे घेतलं. तू घाल घरी फुकटचं भेटलं ना. बघा यो आपला सेक्शन आहे, माझा आहे केतनचा. हा यो केतनचा, यो सगळा तुझा का ना? यमनचा कुठं? यमनचा नरेचा त्या बाजूला आहे. ये हाफ के जी कसं दादा काजू? 450. मार्केट प्राइस किती ना, मला कितीला दिले ते पण सांग. 550 तुम्हाला 450. अरे वा. नाही हे पिस्ता पिस्ता मार्केट प्राइस 1500 रुपये किलो, तुम्हाला 1200 रुपये. भाऊची जरा चांगलीच मोठी वलक झाली. मला सत्या पण निघला ना म्हणून समजणार इशारा कॉपी. बघा आता आम्ही घेतली, शॉपिंग केली आहे. बघा माझ्या पिशवीवर किंग मेकर नाव आहे. हेमन बघू का आपण काय घेतला? तो बघा आम्ही हेमनला लाडात दगड बोलतो, त्या दगड नाव टाकलंय मी. 4,000चा ना. माझा किती सांग? चाल्या 3300 रुपयाचा. हे आपलं दाखव, उलटी दाखव, उलटी. किंवा बायको नाव टाकलं मी. हे दाखव शेट. हे बघ यो शेट दाखव, नाव दाखव, तुझं नाव समजलं. शेट बारीक ना, हमेशा बारीक. कोणला येते ठेव तिथं तो डान्स कर ना. पुकडून अशी लावून ठेवला. हा ए केतन ती वाली व्हिडिओ बनव. त्या डोनची कसं नाचतो तो केतन? बाजू तू केतन नाचल बघ. आता इकडे बघ अशी. तो केतन नाच कसा? अरे दे ना, जावं देतो करील बघ. हा नाच आता नाच.
या बघा मी घेतले आमच्या पिल्लूला. हे 2 वाजव झुमका घेतल्या, हे 2 चापती घेतल्या, हे मॅग्नेट 4-5 घेतल्या. इथे बघा आय लव्ह गोवाज. हे चाप पण घेतल्या पोरीला. ऑप्शन्स बघा इथे कगन. हे बघा बोटल आहे बघा. हे बघा किती बॅग्स. हो बघा 550चा झाला अक्का. 550चा झाला मग. आम्ही इथून निघालो होतो ना. पाऊस जो बेकार जोरात आला. कसा पाऊस होता हेमंत? लय बेकार. आता नरेश भाऊ गेला गाडी घ्यायला. गाडीत बसून डायरेक्ट बीचवर जाऊ, थोडंफार एन्जॉय करू, रूमवर जाऊ, जेऊ, डायरेक्ट झोपू. कसारा घाट. मग आता योगांचा बीच आहे कॅलिंगूड बीच. ओके कलिंगड बीच. हे बघ इज्जत घालवणार आमचं बीच. हा आपण सकाळच्या आल्या ना, गर्दी नाही होत. इथे थांबून काय अर्थ नाही भावांनो, कारण अंधार पण आहे आणि पाऊस पण आहे, काहीच बघायला नाही, पब्लिक पण नाही. चलो निकल जा. पण पावसाने हजेरी लावली फायनली. हे बघा आमचा केतन भाऊ आज शेफ झालाय, म्हणजे कालपासून तोच आहे. मला तर काय घंटा काय येत नाही जेवणामधलं. हे बघा नॉनव्हेज काय बाबू हे कसला नक्की ना? नाही म्हणजे मला काही समजेल त्याचा फायदा घ्याल तुम्ही ना. आम्ही आम्ही शुद्ध शाकाहारी माणसं. आता तुम्ही काय आमचा धर्मभ्रष्ट केला आता काय. इकडे बघ ना बोल एकदा. आपण त्याच्यासाठी विरोध करतो. हा व्हेरी डीप ब्रो. आता समजलं ना तू काय बोलला. एकदम ओके मध्ये जेवण झालं आमचं. दिसतं ना रे, दिसतं ना. हे बघा कसं झोपलेत बघा बघा. हा बघा याची बॉडी बा मला खालची टकले ना. केतन होती रे कोपऱ्यांची आपली जागा होणार. केतननी तुमच्या सोबत मगाशी काय काय प्रसंग केला हे पण सांगा ना. आज जरा ती पोरं म्हणजे मसाज करून दिली ना, पार्टनर उभा राहिलेला. माझ्या पार्टनर चमक भरली जरा त्यांनी मलून दिला. जेवायला केतरीच बनवला बाबा, जेव्हा केतरीच बनवला. आता आम्ही झोपतोय कारण की आता वाजले किती रे? 1:30 वाजले. आम्हाला 3 वाजता उठायचा. 2 घंटे कसा झोप बोल बाबा. उठा कसं ते उठू आता. चला आता आम्ही झोपतो. ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर करा आणि अजून 2-3 दिवस आमचे ब्लॉग येणार आहेत ते बघायला विसरू नका. बाय.